केलेली आहे। एकंदरीत या प्रकरणाचा तपास कितपर्यंत वेगात आहे, फास्ट ट्रॅकमध्ये चालवावी अशी मागणी आणि फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आहे, काय नाही? शिवडायगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असताना गुन्हा घडला त्या पहिल्या दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलं आणि भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तातडीने सूचना देण्यात आल्या की हा तपास आपल्याला जलद गतीने करायचा आहे। मी पोलिसांचं देखील मनापासून कौतुक करेल की घटना घडल्यापासून आजतागायत त्यांनी जे काही पुरावे यामध्ये प्रत्यक्षदर्शनी अप्रत्यक्षदर्शनी पुरावे आहेत ते जमा करून यामध्ये आरोपींना तर अटक केलेली आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं हे कोणी आरोपी अटकेत आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि अशा घटना परत घडू नयेत, त्यांना प्राबंध बसावा, यासाठी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग मागणी करतेच। पण फास्ट्रॅकच्या प्रोसेसमधून ही केस होत असताना कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल करून आरोपींवरती कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील केली आहे। आम्ही देखील पाठपुरावा करतोय। यामध्ये तपास अधिकारीसुद्धा चांगल्या पद्धतीने तपास करतात आहेत। कुटुंबियांची जी काही मागणी असेल त्यांना यामध्ये जे काही CCTVचे फुटेज पाहिजे असतील किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या दूर व्हाव्यात यासाठी पोलिसांना देखील सूचना दिलेल्या आहेत की कुटुंबाची जी काही मागणी असेल त्या पद्धतीने त्यांना यामध्ये माहिती देण्यात यावी आणि सहकार्य करण्यात यावं। खरं तर अशा घटना घडत असताना दोन प्रश्न मनामध्ये उपस्थित राहतात, ते म्हणजे मंदिरामध्ये सेवेकरी म्हणून जे या ठिकाणी आहेत किंवा येतात की त्यांचं ओळखपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं का, किंवा खरं अर्थानं गुरुकुलमधून त्यांना अशा पद्धतीने शिक्षा दिली जाते का, हा एक भाग। आणि दुसरी गोष्ट, संबंधित पीडिता खरं तर दुर्दैवानं आपल्याकडे कौटुंबिक हिंसाचार होत असताना सासरी जर काही छळ झाला तर घराच्या बाहेर पडल्यानंतर बऱ्याच वेळा माहेरी महिला येतात, पण मनाची अवस्था ही द्विधा असते की माहेरी जायला नको असं वाटत असताना तर आपल्याकडे वन स्टॉप सेंटर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। पण कदाचित या वन स्टॉप सेंटरची माहिती नसल्यामुळे पीडिताने मंदिराचा आश्रय घेतलेला, पण वन स्टॉप सेंटरची जर माहिती असेल तर आपण तिथं स्वाधारगृह म्हणून निर्माण केलेले आहेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात। आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण ही वन स्टॉप सेंटर स्वाधारगृहाची माहिती माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांपर्यंत पोचवावी, जेणेकरून दुर्दैवाने असे प्रसंग कोणावर येऊच नाहीत। पण सासरच्या कुटुंबातून बाहेर पडण्याचा प्रसंग आला किंवा अतिशय त्रास झाला तर पहिली घटना म्हणजे आपण शेजारील पोलीस स्टेशनमध्ये कळवा। दुसरी घटना, तिथं भरोसा सेल असतो जो तुम्हाला मदत करतो आणि तरीसुद्धा त्या मानसिकतेतून जात असताना तुम्हाला मदत झाली नाही तर तुमच्यासाठी वन स्टॉप सेंटर असतं, जे कधीही तुम्ही गेलात तर 24 तासामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची सेवा देतात, तुम्हाला राहण्याची व्यवस्था करतात आणि खऱ्या अर्थानं तुमच्या कुटुंबाबरोबर संवाद साधत असताना ज्या काही घटना घडल्या असतील कौटुंबिक हिंसाचारामध्ये त्याच्यामध्ये संवाद घडून आणून परत एकदा ते कुटुंब एकत्र करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो। म्हणून मला आपल्या माध्यमातून विनंती करायची की ही माहिती आपल्या महिलांपर्यंत पोचवावी, जेणेकरून अशा घटना घडूच नाही याच्यासाठी प्राबंध घातले जातील आणि यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करतो।